नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा हिलिंग सेंटर मध्ये मी उत्कर्ष आदित्य चौटांकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. कसे आहात सगळे? आज डे 5 आहे. कसा अनुभव आहे तुमचा? रेकी शिकताय तुम्ही? तुमच्या विचारांवर तुमचा कंट्रोल आलाय का? पूर्ण दिवसभरात हो मॅम. निगेटिव्ह जास्त येतात की पॉझिटिव्ह? काय वाटतं? पॉझिटिव्ह. ओके. आज आपण ऑरल प्रॅक्टिकल बघणार आहोत. ओके. तर ऑराचं प्रॅक्टिकल करण्यासाठी आपण इतर व्यक्तीचा ऑरा कसा फील करता येतो हे देखील बघणार आहोत. तर कोणासोबत आज एखादी व्यक्ती आहे का तुमच्या सोबत की तुम्ही ऑरा चेक करू शकता? ऑरा चेक करण्यासाठी एखादी व्यक्ती आहे का तुमच्या सोबत प्रॅक्टिकल करण्यासाठी? कोणासोबत आहे? त्याशिवाय हे प्रॅक्टिकल होऊ शकत नाही. इतर व्यक्तीचा ऑरा कसा बघायचा यासाठी एखादी व्यक्ती तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. ओके प्रज्ञा, व्हिडिओ ऑन कर. ओके. त्या पहिले आपण बघूया की ऑरा म्हणजे काय. ओके. तर तुम्हाला मी एक स्लाइड शेअर करते. तुम्ही जेव्हा एखाद्या देवाचा फोटो असतो तेव्हा तुम्ही बघितलं की देवाच्या असं बाजूने एक प्रकाशमय वलय असतो. बघितलं आहे का? देवाच्या फोटो जेव्हा तुम्ही आणता घरी किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये असेल तर तुम्ही बघितलं की देवाच्या फोटोच्या बाजूने एक प्रकाशमय वलय आहे. कधी बघितलेलं आहे? किंवा आता जर तुम्हाला ऑरा म्हणजे काय एक्झॅक्ट सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एक मी पीपीटी शेअर करते. त्यामध्ये बघा की ही ह्युमन बॉडी आहे आणि त्याच्या बाजूने हे जे काही कलर्स दिसतात तो आपला ऑरा आहे. ओके. हे 7 चक्रांचे कलर आहेत आणि हा ऑरा आहे. आता प्रत्येकाचा ऑरा किती स्ट्रॉंग असतो हे प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड आहे. कारण काय होतं की तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा ऑरा स्ट्रॉंग होत असतो. ओके. जेवढी तुम्ही योग्य पद्धतीने जास्त वेळ प्रॅक्टिस केला, रेग्युलर बेसिसला प्रॅक्टिस केला तर तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतो. आणि ऑरा स्ट्रॉंग झाल्याने काय होतं की एखादी व्यक्ती जर तुमच्याबद्दल बोलत असेल, वाईट बोलत असेल तर तुम्ही तिथे जाऊन पोचणार. ओके. तुमच्याबद्दल जर एखादी वाईट गोष्ट घडत असेल किंवा घडणारी असेल तर तुम्हाला आधीच समजते. तर त्यासाठी ऑरा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन करायचं आहे आणि आपला ऑरा क्लिन्झिंग रेग्युलर बेसिसला करणं गरजेचं आहे. ओके. आता तुम्ही माझा ऑरा बघू शकता. जर तुम्ही माझ्या नोजटिप वर बघितलात तर तुम्हाला बाजूने एक व्हाईट कलरचं वलय दिसतं का? बघा. व्हाईट कलरचं वलय दिसत आहे का? कोणालाच दिसतोय? जर तुम्ही नोजटिप वर बघितला तर तुम्हाला बाजूने एक व्हाईट कलरचा वलय दिसेल. जसं इंद्रधनुष्यामध्ये कलर दिसतात तसं एक सर्कल टाईप असं व्हाईट कलरचं दिसणार. दिसत आहे? हो. बाकीच्यांना नाही दिसत? बघा. किंवा तुम्ही जे फोटो आहेत देवांचे फोटो, त्या फोटोला कधी बघितलंय का की एक व्हाईट कलरचा प्रकाशमय असं दाखवलेलं असतं, त्यालाच ऑरा म्हणतात. तुम्ही बघू शकता. क्लास संपल्यानंतर बघा तुमच्या घरात जर एखादा देवाचा फोटो असेल तर तर हे आभा मंडल याला बोलतात. तर ऑरा आपला स्ट्रॉंग असणं किंवा रेग्युलर बेसिसला क्लीन्स करणं खूप गरजेचं आहे. ओके. तर बघा की असं किती जणांच्या बाबतीत घडलंय की जेव्हा तुम्ही बाहेर जाता, गर्दीच्या ठिकाणी गेलात, लग्नाला गेलात किंवा भाजी मार्केटमध्ये गेलात आणि घरी आल्यानंतर तुम्हाला असं अस्वस्थ वाटतंय किंवा थोडा निगेटिव्ह फील होतंय, थकवा जाणवतो का?
जाणवतो की नाही? जेव्हा गर्दीच्या थकवा ठिकाणी. जाणवतो. हा. आणि तेच जर तुम्ही अंघोळ केलात तर तुम्हाला रिलॅक्स वाटतं. गर्दीच्या ठिकाणाहून तुम्ही जाऊन आलात, लग्न समारंभात जाऊन आल्यानंतर तुम्हाला थोडासा थकवा वाटतो, थोडीशी निगेटिव्ह फिलिंग येते. आणि जेव्हा तुम्ही अंघोळ करता तेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटतं. म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही अंघोळ करता तेव्हा तुमचा ऑरा क्लीन्स होतो. ओके. मग असं का वाटतं? जेव्हा तुम्ही बाहेरून येता गर्दीच्या ठिकाणी तेव्हा तुम्हाला अशक्तपणा, असं थोडंसं अस्वस्थ वाटतं, अशक्तपणा आल्यासारखं वाटतं, किंवा थोडासा थकवा आल्यासारखं वाटत असेल, निगेटिव्ह फिलिंग होतं. असं का होतं? तर आपला ऑरा जर इतर व्यक्तीच्या ऑराशी कनेक्ट झाला, समोरची व्यक्ती पॉझिटिव्ह असेलच असं नाही, बरोबर की नाही? जर समोरची व्यक्ती निगेटिव्ह असेल तर त्या निगेटिव्ह व्यक्तीचे जे काही विचार आहेत, त्या ज्या काही एनर्जी आहेत, या एनर्जी तुमच्या ऑराशी कनेक्टेड होत असतात. आणि त्याचंच आता आपण एक प्रॅक्टिकल करणार आहोत की आपण इतर व्यक्तींचा ऑरा आपल्या ऑराशी कसा कनेक्टेड होतो हे बघणार आहोत. ओके. त्याआधी तुम्हाला सांगते की तुम्ही दोन्ही हात रब करा. प्रत्येकाने दोन्ही हात रब करायचे आणि असं फील करायचंय बघा. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही हात रब करा आणि असं हळुवारपणे फिरून बघा. जाणवतो ऑरा? मॅग्नेटिक फील्ड सारखं वाटतं का? प्रत्येकाने करायचंय प्रॅक्टिकल. मॅग्नेटिक फील्ड सारखं वाटत आहे. ओके. अजून कोणाला वाटतंय? बघा. प्रत्येकाने प्रॅक्टिकल करायचंय. प्रॅक्टिकल केल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल. ओके. यालाच ऑरा म्हणतात. मग जेव्हा आपण एखाद्या पॉझिटिव्ह विचारांच्या व्यक्तींबरोबर असतो तेव्हा आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह विचार येतात. आणि जेव्हा एक निगेटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आपण येतो किंवा गर्दीच्या ठिकाणाहून आल्यानंतर आपण आपलं माइंड थोडंसं निगेटिव्ह होतं. याचं कारण हेच आहे की आपला ऑरा त्या निगेटिव्ह व्यक्तीच्या ऑराशी कनेक्ट होतो, किंवा आपला ऑरा त्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या ऑराशी कनेक्टेड होतो. ओके. तर आता आपण इतरांचा ऑरा आपल्या ऑराशी कसा कनेक्टेड होतो याचं आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. तर प्रज्ञा, तुझ्यासोबत कोणतरी आहे बरोबर ऑराचं प्रॅक्टिकल करण्यासाठी? तुला मी पिन मध्ये घेते, 1 मिनिट. ओके. मोबाईल आडवा ठेवायचा आहे आणि दोघांनी समोरासमोर उभं राहा. मोबाईल मध्ये दिसलं पाहिजे. ओ- ओके. थोडीशी लांब राहा. थोडीशी लांब राहायचं. प्रज्ञा, जरा लांब जा. अजून कोणासोबत आहे एखादी व्यक्ती की तुम्ही ऑरा चेक करू शकता? दुर्वा मॅम, तुम्ही करताय? प्रॅक्टिकल करून बघा. जेव्हा प्रॅक्टिकल कराल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट ऑरा म्हणजे काय ते समजेल. 1 मिनिट. ओके. तुम्हाला देखील मी पिन मध्ये घेतलाय. माईक जो आहे तो अनम्यूट करा. आणि त्या जशा थांबल्यात तसा तुमचा मोबाईल अरेंज करून तुम्ही थोडस लांब राहा. दोघांनी पण समोरासमोर उभं राहायचंय. थोडस अजून लांब जा. दुर्वा मॅम, अजून लांब जा. ओके. प्रॅक्टिकल करणार आहेत दुर्वा मॅम आणि प्रज्ञा, आणि जे त्यांच्यासोबत प्रॅक्टिकल करणार आहेत त्यांनी फक्त असा हात धरून उभं राहायचं. इकडे बघ, असा हात आहे. ओके. त्यांनी फक्त असा हात धरून उभं राहायचंय. जे प्रॅक्टिकल करणार आहेत त्यांनी पहिली रेकीची प्रार्थना करायची आहे की थँक्स टू मी. रेकीची प्रार्थना करा. थँक्स टू मी. थँक्स टू रेकी. आपल्या आई वडिलांचे आभार मानायचे आहे. फक्त प्रॅक्टिकल करणारे ऍक्टिव्हिटीज करतील त्यांच्यासोबत जे आहेत त्यांनी फक्त दोन्ही हात असे धरून उभं राहायचंय प्रॅक्टिकल संपेपर्यंत. ओके. तर रेकीची प्रार्थना करूया. मी रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे.
समस्त गुरुजनांची आभारी आहे. आई वडिलांची आभारी आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पाच तत्वांची आभारी आहे. सर्व सजीव व निर्जीव गोष्टींची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात रफ करायचे आहेत आणि म्हणायचंय की अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा. प्रार्थना म्हणा. अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातून वाह देणारी दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमधून प्रवाहित होत आहे. एक एनर्जी बॉल तयार करा. असं करायचं आहे. असं असं मॅडम असं. आणि आता हळूवार नेक्स्ट स्टेप बघा. एनर्जी जाणवली. आता हळू आपण त्या हातांपर्यंत जायचंय. अगदी हळूवार जायचंय पुढे पुढे असं. मॅडम असा हात धरून त्यांच्या हातांपर्यंत जायचंय हळू. हा समोर बघा. ऊर्जा टेकवायचं नाही. ऊर्जा जाणवली तुम्हाला त्यांची? व्हायब्रेशन जाणवत आहेत का? जाणवत नाहीये? जाणवते. जाणवत आहे. मॅग्नेटिक फील्ड हो. जाणवते का? असं ओढल्यासारखं वाटतंय का? हो. हो. वाटतंय ना? म्हणजेच जेव्हा तुम्ही इतर व्यक्तींच्या सोबत असता तेव्हा तुमचा ऑरा त्या व्यक्तीच्या ऑरा सोबत कनेक्टेड होतो. हे समजलं तुम्हाला? होय. समज. होय. ओके. आता नेक्स्ट प्रॅक्टिकल. दोघां जे प्रॅक्टिकल करणाऱ्यांसोबत आहेत त्यांनी हात खाली घेऊन शांत उभं राहायचे डोळे बंद करून. दुर्वा मॅम आणि प्रज्ञा मॅम दोघांनी पण काय करायचंय? पुन्हा रेकीची प्रार्थना करायची. मी रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. समस्त गुरुजनांची आभारी आहे. माता पितांची आभारी आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांची आभारी आहे. सर्व सजीव व निर्जीव गोष्टींची आभारी आहे. पुन्हा एकदा दोन्ही हात रब करायचे आहेत आणि हळुवारपणे त्यांच्या डोक्याच्या वरून अगदी हळुवारपणे त्यांनी दोघांनी डोळे बंद करून राहा. आणि दुर्वा मॅम आणि प्रज्ञा मॅम दोघींनी पण अगदी हळुवारप्रमाणे असं हळू खाली यायचंय डोक्यावरून असं खाली. हे बघा. हा जरा मागे राहा आणि दुर्वा मॅम जरासं मागे राहून हळुवार खाली या. हा खाली यायचंय पायापर्यंत. हळू एकदम हळू एकदम हळू सावकाश. कुठे जडत्व जाणवतंय, कुठे हात तुमचे जड होत आहेत त्याचं फिलिंग घ्यायचं. एकदम हळुवार खाली या. अगदी खालपर्यंत जायचंय पायाच्या तळव्यापर्यंत. पुन्हा एकदा प्रज्ञा कर. एकदम हळू अगदी पायाच्या तळव्यापर्यंत करायचे. दुर्वा मॅम कुठे तुम्हाला असं जडत्व जाणवलं का? की जड असं फिलिंग झालं का? जेव्हा तुम्ही हो, जरा कुठे जड वाटलं? त्यांच्या पोटाच्या साईडला असं जडसं वाटलं मला. त्यांना विचारा की त्यांची कंबर वगैरे आता सध्या दुखते का? थोडस बॅक पेन वगैरे होतंय का? त्यांना विचार. आहे. त्यांना विचारा ना तुम्हाला आता बॅक पेन होतंय का की दुखतंय का कुठे? आहे थोडासा त्यांना त्रास बॅक पेनचा. मी फक्त त्या व्यक्तीला स्कॅन करून म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीला कुठे पेन होतं हे ओळखू शकता. झालात की नाही डॉक्टर? विदाऊट टेथस्कोप तुम्ही चेक केलात की त्यांना कुठे पेन होते. विचारत होता प्रज्ञा तुला कुठे हा. जडत्व म्हणजे थोडस हेवी वाटलं का? हो. म्हणजेच बघा की तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्यांचा ऑरा स्कॅन करून त्या व्यक्तीला एक्झॅक्ट कुठे त्रास होतोय
ते देखील तुम्ही चेक करू शकता. ओके. आता बघा तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं का नाही, पण तुम्हाला तुमचे हात, ते व्हायब्रेशन तुम्हाला जाणवतं, थोडस जडत्व येईल तुमच्या हातामध्ये. म्हणजेच काय, की त्या ठिकाणी त्या व्यक्तीला पेन होतोय. ओके. तर तो पेन आता कसा कमी करायचा? तर पुन्हा रेखीची प्रार्थना करायची. हे तुम्ही नंतर करू शकता. रेखीची प्रार्थना करायची, एक एनर्जी बॉल तयार करायचा. ओके, व्यवस्थित एनर्जी बॉल तयार करून त्या एनर्जी बॉलला इंटेन्शन द्यायचं की ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा त्यांचं बॅक पेन कमी करत आहे. हातातून संवेदना चालू होऊन संपेपर्यंत, म्हणजे जसं तुम्हाला व्हायब्रेट होतंय ते आपणच थांबेल. ते संपेपर्यंत तुम्हाला हिलिंग द्यायचंय. विदाऊट मेडिसिन त्यांचं बॅक पेन कमी होईल. ओके. नंतर तुम्ही हे करून बघा. चालेल. थँक्यू सर. आता नेक्स्ट प्रॅक्टिकल, की आता आपण बघितलं की जर आपण पॉझिटिव्ह व्यक्तींच्या समोर, पॉझिटिव्ह व्यक्तींच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो तर आपल्यावर पॉझिटिव्ह एनर्जी ज्या आहेत त्या कनेक्शन आपलं त्यांच्याशी होतं, आणि जेव्हा आपण निगेटिव्ह व्यक्तींच्या ऑराशी कनेक्टेड होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा पास होत असतात. ओके. तर यासाठी काय करायचं? सर्वात प्रथम उठल्यानंतर स्वतःचा ऑरा क्लीन्स करायचा. किंवा तुम्ही बाहेरून आल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की कुठेतरी तुम्हाला असं हेवीनेस वाटतोय, जडत्व वाटतं, तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, की स्वतः स्वतःचा ऑरा क्लीन्स करू शकता. मग ते कसं करायचं ते प्रॅक्टिकल बघूया. ओके. काय करायचं, पुन्हा एकदा एनर्जी बॉल तयार करायचा, आणि नंतर वरून अगदी खालपर्यंत, अगदी पायाच्या तळव्यापर्यंत दर्शन केल्यानंतर, रब केल्यानंतर वरून, असं डोक्याच्या वरून, इथे क्राऊन चक्र असतं ना, मग वरून खालपर्यंत असं यायचं हळूवार उभं राहून, कि अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी प्रकार की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. ओके. एनर्जी बॉल बनवायची गरज नाही, सॉरी. दोन्ही हात रफ करून डायरेक्ट तुम्ही वरून खाली जायचंय. दोन्ही हात रफ करायचे आणि थोडस अंतर ठेवा. माझे हात बघा. सगळ्यांनी प्रॅक्टिकल करायचंय हे. सगळ्यांनी प्रॅक्टिकल करा. भारती मॅम तुम्ही पण करा, रुपाली मॅम तुम्ही पण करा, कारण की आता तुम्ही तुमचा ऑरा क्लीन्स करणार आहात. तुमची जी काही निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह होणार आहे. ओके. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी प्रकार की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. तुम्हाला जर खरंच निगेटिव्हिटी असेल, तुमच्या माइंड मध्ये असेल, तुमच्या हृदय चक्राच्या इथे असेल, उभं राहून प्रॅक्टिकल करा, तर तुम्हाला तिथे हेवीनेस जाणवेल. ओके. स्टार्ट. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी प्रकार की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. बघा, जाणवत असेल तुम्हाला. फील करायचं आणि मला सांगायचं की तुमच्या कुठे, म्हणजे कुठच्या चक्राच्या इथे तुम्हाला हेवीनेस जाणवत आहे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. अगदी तळपायापर्यंत जायचंय. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए. आणि नंतर काय करायचं, असा हात धरायचा आहे. सगळ्यांनी बघा, अगदी शेवटपर्यंत घेतल्यानंतर असं दोन तीन वेळा फुंकर मारायचे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. समजलं? तीन वेळा फुंकर मारून म्हणायचंय असं. मग जाऊ दे, युनिव्हर्स मध्ये जाऊन ते शुद्ध होणार आहे. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में शुद्ध जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ही प्रोसेस तीन वेळा करायची. आता एक वेळा झाली, पुन्हा दोन वेळा करा. पुन्हा पुन्हा रफ करायची गरज नाही, पुन्हा डायरेक्ट करायचं की अगर मेरे आभा मंडल में
किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए। अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए। अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए। अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए। ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए। ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए। पुन्हा एकदा करायचंय। अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए। अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए। अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए। अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी तरह की नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए। ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए। ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए। अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्वतःचा ऑरा क्लीन्स करायचा आहे। रोज सकाळी ऑरा क्लीन्स करू शकता। कुठून बाहेरून आल्यानंतर तुम्हाला थोडस त्रास जाणवत असेल तर तुम्ही लगेच ऑरा क्लीन्स करू शकता। ओके, हे जरा स्वतःच। कोणाला कुठे जडत्व जाणवलं का जेव्हा तुम्ही ऑरा क्लीन्स करत होता? तर थोडस व्हायब्रेशन वाटतंय, कुठे हेवीनेस वाटला का? कुठे वाटला? हृदयाच्या तिथे. कुठे? हृदयाच्या तिथे. हृदय चक्र ब्लॉक असेल त्यामुळे तुम्हाला असं जाणवलं। ओके, जे चक्र ब्लॉक असतं किंवा थोडस तुम्हाला पेन होत असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला थोडस, ओके रुपाली मॅम बोलतायत डोक्याच्या इथे, तर तुम्हाला सतत जर तुम्ही पुढच्या गोष्टीचा विचार करत असाल, निगेटिव्ह थॉट्स येत असतील किंवा थोडस पेन वगैरे होत असतील तर तिथे तुम्हाला जडत्व जाणवणार आहे। ओके, तर हे झालं स्वतःचा आभा मंडळ म्हणजे स्वतःचा ऑरा क्लीन्स करणं। असा जर तुम्ही रेग्युलर बेसिसला ऑरा क्लीन्स केला तर तुमचा ऑरा स्ट्रॉंग होऊन जाईल। म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत म्हणायला गेलं ऑरा म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही असं समोर बघून थोडस म्हणजे असं शांत बसले असाल, ओके, तर तुमच्या बाजूने किंवा मागून एखादी व्यक्ती जात असेल तर तुम्हाला जाणवते, जाणवते की नाही? जाणवत नाही तुम्हाला? हो, जाणवते. बाजूने एखादी व्यक्ती जात असेल तर तुम्हाला जाणवते। म्हणजेच काय, तर तो हो. ऑरा जो आहे तुमचा तेवढा ऑरा स्ट्रॉंग असतो त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट जाणवत असते। तर तुम्ही विचार करा की तुम्ही कोणतीही प्रॅक्टिस न करता ह्या गोष्टी तुम्हाला जाणवतात। जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केलात, ऑरा क्लीन्स केलात, तर जर तुमचा ऑरा स्ट्रॉंग झाला ना तर तुमच्याबद्दल एखादी जर गोष्ट घडणारी असेल तर ती गोष्ट तुम्हाला आधीच समजते। ओके, अशा प्रकारे तुम्ही ऑरा क्लीन्स करू शकता। आता तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सचा ऑरा क्लीन्स करू शकता किंवा तुमच्याकडे जर तुम्ही पुढे जाऊन रेकी हिलर झालात आणि तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा ऑरा क्लीन्स करायचा असेल तर तो कसा करायचा हे आपण थोडक्यात बघू। आपण जेव्हा स्वतःचा ऑरा क्लीन्स करतो तेव्हा काय करतो, फक्त 3 वेळा करतो, बरोबर? वरून खाली 3 वेळा येऊन ब्रह्मांड मी जाके शुद्ध हो जाए। दुसऱ्या व्यक्तीचा जर ऑरा क्लीन्स करायचा असेल तर काय करायचंय, पुढून 3 वेळा, ओके, राईट साइडने 3 वेळा, बॅक साइडने 3 वेळा आणि लेफ्ट साइडने 3 वेळा। समजलं? फ्रंटने 3 वेळा करायचं, एकदा केल्यानंतर ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए 3 वेळा बोलायचं, पुन्हा करायचं ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, पुन्हा करायचं ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए। म्हणजे समोरून 3 वेळा केलं, उजव्या बाजूने 3 वेळा करायचं सेम प्रोसेस, पाठीमागून करायची 3 वेळा सेम प्रोसेस आणि डाव्या बाजूने करायची 3 वेळा सेम प्रोसेस, म्हणजे टोटल 12 टाइम्स होतं। आणि जर स्वतःचा ऑरा क्लीन्स करायचा असेल तर फक्त 3 वेळा केलं तरी चालेल। यावर काही क्वेश्चन आहेत तुम्हाला? ऑरा म्हणजे काय, ऑरा कस, आपण जर निगेटिव्ह व्यक्तींच्या
पण म्हणजे निगेटिव्ह व्यक्तींच्या जर आपण कॉन्टॅक्ट मध्ये आलो तर त्यांचा ऑरा आपल्या ऑराशी कसा, म्हणजे त्यांच्या ऑराचा आपल्या ऑरावर काय इफेक्ट होतो ते तुम्ही बघितला. जे पहिलं प्रॅक्टिकल होतं की कसा आपला ऑरा इतर व्यक्तींच्या ऑराशी कनेक्टेड होतो, बघितलं की नाही. तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड जाणवली, म्हणजेच काय, हे तुम्ही हो. प्रॅक्टिस केलात म्हणून जाणवलं. पण तुम्ही प्रत्येक वेळी का असे हात घेऊन फिरता का? प्रत्येक वेळी तुम्ही फिरू शकता का? नाही प्रत्येक. पण तरीही प्रॅक्टिकल न करता देखील एवढी वर्ष तुमच्या आजूबाजूला ज्या व्यक्ती राहत होता त्या व्यक्तींचा ऑराचा इफेक्ट तुमच्यावर पडत होता की नाही? तुम्हाला काय वाटतं की एखादी निगेटिव्ह व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिल्यानंतर, त्या व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यानंतर तुमच्यावर निगेटिव्ह इफेक्ट होत होता का? मग आजपासून काय करायचंय तुम्हाला? रोज तुमचा ऑरा क्लीन्स करायचा. ओके. काही क्वेश्चन आहे त्यावर? नाही. ओके. आज आपला क्लासचा 5वा दिवस आहे. 5 दिवसांमध्ये जे काही आपण शिकलो ते तुम्ही खरंच तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करत आहात का? थोडासा टाइम काढा. 24 तास आहेत. ते बघा, प्रत्येक व्यक्तीकडे 24 असेल, मग तो रस्त्यावरचा भिकारी असेल किंवा या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती असेल, बरोबर की नाही? मग तुमचं आयुष्य जर तुम्हाला चांगलं घडवायचं असेल तर स्वतःसाठी 1 तास काढून तुम्ही ह्या सगळ्या ऊर्जांचा व्यवस्थित प्रॅक्टिस करा. जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर त्या ऊर्जा तुमच्यामध्ये अजून ऍक्टिव्हेट होतील. आणि त्या जर ऊर्जा तुमच्यामध्ये ऍक्टिव्हेट झाल्या तरच तुम्ही रेकी म्हणजे काय हे ऍक्च्युअल तुमच्या लाईफ मध्ये आणू शकता. ओके. जर तुम्ही रेकी साधक झालात, इतर लोकांसाठी नाही पण स्वतःच्या फॅमिलीसाठी जर तुम्ही प्रोटेक्शन शील्ड बनलात तर विचार करा की किती छान आयुष्य होऊ शकतं. असं गरजेचं नाही की प्रत्येकाने मास्टर हिलर होऊन जसं की प्रॅक्टिस करून इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, म्हणजे जसं काही प्रॅक्टिस करून त्यामध्ये बिझनेस करतात किंवा काही कोचेस होतात. गरजेचं नाही की प्रत्येकाने ती फील्ड मध्ये गेलं पाहिजे. पण जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला जर दुःखातून बाहेर काढून जर एका आनंदाच्या राजमार्गावर नेलात तर सर्वात प्रथम सर्वात जास्त टेन्शन तुमचं कमी होणार आहे, एक हाऊसवाईफ म्हणून, बरोबर की नाही? कारण जेव्हा मुलांना बरं हो. नसतं तुम्हाला त्यांच्या मागून फिरावं लागतं, मिस्टरांना बरं नाही तुम्हालाच त्यांच्या मागून फिरावं लागतं. फॅमिलीतून किती एखादी जरी व्यक्ती त्या व्यक्तीला जर बरं नसेल तर त्याचा डबल जो त्रास आहे तो कोणाला होतो? तुम्हाला. पण जर तुम्ही रेग्युलर बेसिसला रेखीची प्रॅक्टिस करून एक रेखीमय जर तुमचं आयुष्य बनवला तर असे आजार तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये किंवा तुमच्या घरात प्रवेश करणार का? कारण जेव्हा तुम्ही सेकंड लेवलला जाल तेव्हा तुम्ही तुमच्या घराला प्रोटेक्शन कसं द्यायचं, की एखादी निगेटिव्ह एनर्जी जर तुमच्या घरात येत असेल तर ती मेन दरवाजाच्या बाहेरच कशी ठेवायची हे तुम्ही शिकणार. ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये येणारच नाही. यासाठी काही टेक्निक आहेत, ह्या टेक्निक तुम्ही शिकणार आहात. ओके. किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचं कुठचं चक्र इम्बॅलन्स आहे हे तुम्ही स्वतः चेक करू शकता. ह्या टेक्निक तुम्ही शिकणार आहात. किंवा त्या व्यक्तीचं जर ते चक्र इम्बॅलन्स असेल तर ते बॅलन्स कसं करायचं हे देखील तुम्ही नेक्स्ट लेवलला शिकणार आहात. ओके. तर आतापर्यंत आजचं जे प्रॅक्टिकल घेतलं त्या प्रॅक्टिकलवर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. काही क्वेश्चन आहेत तुम्हाला? नाही. ओके. काहीच होणारा क्वेश्चन नसतील तर आज आपला 5वा दिवस आहे, डे 5. उद्या सॅटरडे संडे 2 दिवस आपल्या क्लासला सुट्टी असते. मंडेला आपण सातचक्र म्हणजे काय, आपले सातचक्र कोणते आहेत ती डिटेल्स मध्ये शिकणार आहोत. कुठचं चक्र इम्बॅलन्स असेल तर कोणते आजार होतात आणि कुठचं चक्र बॅलन्स असेल तर कुठच्या क्वालिटीज आपल्यामध्ये बिल्ड होऊ शकतात हे आपण शिकणार. आणि नंतर 7व्या दिवशी आपण झिबू सिम्बॉल शिकणार आहोत. जे सिम्बॉल जे आहेत ते तुम्ही रेग्युलरला तुमच्या बॉडीवर ड्रॉ करू शकता किंवा मुलांच्या बुकवर वगैरे ड्रॉ करू शकता, जेणेकरून त्याचे काय जे फायदे आहेत हे आपण लास्ट डे शिकणार आहोत. ओके. आता आपले 7 डेजचा हा वर्कशॉप
2 डेज बाकी राहिलेले आहेत. तर 5 दिवसांमध्ये तुमचा काय अनुभव आहे? कोणीच ग्रुपवर शेअर करत नाही. मग कसं समजेल ग्रुपमधील इतर लोकांना की खरंच हे इंटरेस्टिंग आहे की नाही, याचा फायदा आहे की नाही? तुम्ही जर शेअर केला तुमचे अनुभव, तर सर्वात प्रथम मला शिकवण्याचं प्रोत्साहन मिळतं की यस, मी जे काही शिकवते त्याचा इतर लोकांना फायदा होत आहे. एक सॅटिस्फॅक्शन मिळतं त्या गोष्टीचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे ग्रुपवर ऍड आहेत पण अजून ते क्लासला जॉईन होत नाहीयेत, तर अशा लोकांना हे जाणून घ्यायची एक उत्सुकता लागते की काय ऍक्च्युअल काय आहे हे. ओके. गायत्री मॅम म्हणतायत चांगलं वाटतं. गुड. अजून खूप छान बदल होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. ओके, त्यासाठी रेडी राहा. पॉझिटिव्ह एनर्जी फील होत आहे आणि आपल्याला पॉझिटिव्हच राहायचंय. कितीही निगेटिव्ह थॉट्स माइंड मध्ये आले, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. एकच मंत्र करून बघा. पूर्ण पॉझिटिव्हिटी मध्ये आपण जातो. कारण की आपण जेव्हा एकटे असतो तेव्हा भरपूर विचार आपल्या माइंड मध्ये सतत येत असतात आणि ते थांबवू शकत नाही आपण. पण जेव्हा तुमच्या लगेच क्लिक होईल की हे थॉट्स माझ्यासाठी योग्य नाहीयेत, लगेच काय करायचं, नाभीच्या समोर कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. बऱ्याच जणांचं हे आहे की पॉझिटिव्ह वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. छान. जसं इथे शेअर करताय तसं खूप छान असं तुम्ही ग्रुपवर शेअर करा, म्हणजे इतर लोकांना प्रोत्साहन मिळेल. ओके. तर काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. आज काय प्रॅक्टिकल आहे आपलं झालेलं आहे. काही क्वेश्चन आहेत तर विचारा. हात रफ केल्यानंतर ना असं तो मॅग्नेटिक हे तयार होतं ना बॉल, ते फील होत नाहीये. पण मग अशी ऑरा चेक करताना जेव्हा केलं तेव्हा त्यांच्या हातासमोर जेव्हा हात पकडले ना, तेव्हा फील झालं मला म्हणजे जेव्हा मी असं करते ना रेकीची तेव्हा जाणवत प्रार्थना नाही मला. अगदी मनापासून करा, शांतपणे. ओके. हम्म. त्या ऊर्जा स्वतःमध्ये ओके. तुम्ही ऍक्टिव्हेट केलेल्या आहात, तुम्ही त्या ग्रहण केलेल्या आहात, ते हम्म. फील करा. ओके. हम्म. त्यानंतर ओके. काय करायचंय हे की हात रफ करून असं करायचं. हे बघा, मी जरा हम्म. डायरेक्ट जरी थोडस असं केलं ना ते लगेच मॅग्नेटिक. असं हात रफ करून असं करायचंय किंवा कर्व शेप मध्ये असले पाहिजे. आणि थोडस असं करून बघा, पुढे मागे किंवा असं. एकदम असं नाही करायचं, थोडस कर्व शेप, म्हणजे पामचक्रातून ती एनर्जी वाहत असते. म्हणून थोडस असं करून बघा. आता जाणवतंय का? जाणवतं का बघा. त्या एनर्जी बॉलकडे बघा आणि बंद करून बघा. आता या वेळेला फील झालं असं मॅग्नेट टाईप फील झालं म्हणजे काय की असं. तुम्ही एनर्जी बॉल तयार करताय आणि इकडे तिकडे नाही, कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. त्या ऊर्जांशी तुम्ही हा. कनेक्टेड झालं पाहिजे, कारण की आपल्या दोन्ही पामचक्रातून ऊर्जा प्रवाहित होत आहे. मग थोडस कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीकडे जर तुम्ही केला तर त्या होतील. आणि तुमचं आजचं सेकंड डे, कालच तुमचं ऍक्टिव्हेशन झालेलं आहे, प्रॅक्टिसने होईल. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं, प्रॅक्टिस करायची आहे ना. जेवण बनवताय, एक एनर्जी बॉल तयार करा, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या त्या जेवणाला. असं द्या की हे अन्न खाणाऱ्या हम्म. प्रत्येक व्यक्तीला उत्तम स्वास्थ्य लाभ झालेला आहे. त्यानंतर पाणी चार्ज करायचंय, एनर्जी बॉल तयार करा. असं एनर्जी बॉल तयार झाल्यानंतर त्या एनर्जी बॉलकडे बघून की ह्या एनर्जी बॉलमध्ये जे काही ऊर्जा आहेत, तर त्या ऊर्जांचा मी वापर हे पाणी चार्ज करण्यासाठी करत आहे. आणि हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम स्वास्थ्य लाभ झालेले आहे. किंवा जे काही तुमचं अफर्मेशन असेल ते त्या पाण्याला द्या. प्रॅक्टिस करा, छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रॅक्टिस करा. ओके. अजून काही ओके. क्वेश्चन? चालेल. मग आता आपण इथेच थांबूया. आपला आजचं प्रॅक्टिस झालेलं आहे. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू.